घरफोडी गुन्ह्यांचे 3 आरोपी अटकेत, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक रोड पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत 3 आरोपींना अटक करून 16,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक रोड गुन्हे शाखेनं जप्त केलाय. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजीनगर जेलरोड नाशिक भागात 7 जानेवारी 2024ला घरफोडी झाल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वर्षभरात नाशिक रोड, आडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक घरफोडी चोरींचे गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरी झाल्याच्या गुन्हे दाखल होते. घटनास्थळावरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक करून तपास करत असताना 17 डिसेंबरला नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गोकुळ कासार यांना संशयित सिन्नर फाटा येथील सिटीलिंक बस डेपो परिसरामध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती. गुन्हे शोध पथकानं साध्या वेशात सापळा रचून 2 जण अंधारामध्ये एका झाडाखाली लपून थांबले असता दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. अफजल हुसेन सय्यद, वय वर्ष 25, राहणार घर नंबर 53, बलकवडे व्यायामशाळा, भगूर, नाशिक. विक्की उर्फ विकास सुधाकर पटेकर, वय वर्ष 27, राहणार संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला मिलिटरी स्कूलजवळ, महात्मानगर, नाशिक असे दोन्ही ताब्यात घेतले. तपासात त्यांचा साथीदार निलेश विनायक कोळेकर, वय वर्ष 32, राहणार संजीव नगर, चुंचाळे, अंबड, नाशिक यांच्या मदतीनं गुन्हे केल्याची माहिती दिल्यानं त्यास देखील अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विष्णू गोसावी हे करत आहेत. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हे असून त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये 5, उपनगर पोलीस ठाणे 1 आणि आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 गुन्हा असे एकूण 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस करून संशयितांकडून 16,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, अविनाश देवरे, विजय टेमगर, विष्णू गोसावी, संदीप पवार, महेंद्र जाधव, संतोष पिंगळ, गोकुळ कासार, सागर आडणे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुवर, समाधान वाजे, नाना पानसरे, रोहित शिंदे आणि अजय देशमुख, भाऊसाहेब चत्तर, निलेश वराडे यांनी पार पाडली. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या घरफोडी सारख्या चोरी झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी PSI पवार, आम्ही स्वतः API सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते. त्या दरम्यानमध्ये 17/12/2024 रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2381 गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की 3 सराईत आरोपी हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरफोड्या करत आहेत. त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यावसायिक कौशल्य, मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दमधील एकूण 5 गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन, उपनगर पोलीस स्टेशन 2 असे एकूण 7 पोलीस स्टेशन उघडकीस आलेला आहे. जवळपास या 3 आरोपितांकडनं 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरबाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे. सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे.